नमस्कार प्रेक्षकांनो. सावलीची सिजन सापडीमध्ये या ठिकाणी तुम्हाला आता भयंकर असे दृश्य दिसणार आहे. खूप भयानक असे दृश्य आपल्याला यातून जे सावलीवर सोडल्यानंतर त्याचा अपघात होतो आणि कुटुंब विठ्ठलाचे तेही भक्त असतात ते त्यांना वाचवताना या ठिकाणी आपल्याला दिसतात. दुसरीकडे हा सारंग खूपच या ठिकाणी आपल्याला अस्वस्थ दिसतो. सावली गेल्यापासून अजूनही घरच्यावर त्यांचा विश्वास नव्हतो की सावली कसं काही करू शकते. तो अपसेट असतो, त्याकडे काही प्रश्नांची उत्तरही नसतात आणि ते तुम्हाला पाहायला मिळेल की दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळं जर नाश्त्याला बसलेले असतात. परंतु या ठिकाणी सावली हे नसल्याने हा डिस्टर्ब असतो. खाली सारंग जात नाही. खाली सारंग न दिसल्याने येते ते त्याला घ्यायला जाते. चल थोडंसं खाऊन घेऊन जबरदस्तीने या ठिकाणी खाली आणण्याचा प्रयत्न करते. खाली येतो सुद्धा, थोडंसं खाऊन घे तेव्हा मला भूक नाहीये असा हा स्पष्ट शब्द सांगतो आणि खाण्याची इच्छा नाही असं बोलतो. तेव्हा बोलतो, हे असं का करतोय तू? वेडा झालाय का तू? हे सगळं कोणासाठी करतोय? त्या पोरीसोबत त्या चोरट्या मुलीसाठी करतोय. खूप वाईट होती, आधीपासूनच वाईट होती. आता तिने सगळं कबूल केले आणि ती सोडून गेली. एवढा विचार करण्याची गरज नाहीये. या घरात आधी तिचे कारस्थान केले आणि तिला चूक कळली आणि ती निघून गेली. त्या मुलीसाठी एवढा विचार करण्याची काही गरज नाही असं तिलोत्तमा सांगते. ती एक नंबरची चोरटी मुलगी आहे. त्यापेक्षा या आसमी बघ, आसमीचं तुझं खूप प्रेम आहे. या जगन्नाथने ना त्याला किडनॅप केलं होतं आणि ती किडनॅप झालं तर डायरेक्ट इथं आली आणि सगळ्याच्या आधी तिने गुन्हे पण केले होते, गोष्टी केल्या त्या कबूल केलेल्या प्रेम होता. प्लीज त्या गोष्टी मुलीचा विचार करू नको. प्लीज थोडंसं खाऊन घे असे सुद्धा ही तिलोत्तमा बोलताना या सारांना दिसते. परंतु सार थोडा बडबड सावलीविषयी खूप वाईट बोलत असते. त्या बोलते, तू तिला चोर कशाला म्हणते? अजून या गोष्टी सिद्ध झाल्यात, कारण मला नाही वाटत की सावली हे सगळं असं करू शकते. तेव्हा ही बोलते, मला पण असं थोडं आठवतं का ते केलंय तिने. ती पोरगी घरात आल्यापासून मला तिच्यावर शंका होता. ती पोरगी चालली नाहीये आणि शेवटी तिने सिद्ध केलं आणि ती हे घर सोडून गेली असं ती बोलते. आणि यानंतर हा सारंगला कळत नाही काय बोलू. सगळेजण या ठिकाणी तेच तेच बोलत असतात आणि मग ती बोलते, उगाच काही तू बोलू नको, अजून हे सिद्ध झालं नाहीये असं ती बोलते. अरे मग तुझा माझा विश्वास नाही, ती ईश्वरा खोटं बोलते का? ती शिट्टी काय खोटं बोलते का? तू उगाच कशाला एवढा विचार करतोय ना? सोडून दे ना. ती एक नंबरची पोरगी चोरटी होती. ती या घरात आल्यापासूनच मला खटकत होती आणि मी खरंच खूप खुश आहे ती गेली ना. तुला वाटतं ना मला काय वाटतं, मी खूप खुश आहे ती गेली. पहिल्या दिवसापासून होती या घरामध्ये आली, चांगलं बनण्याचं नाटक केलं, सगळं केलं. त्यानंतर चोरमारी करून ती निघून गेली असं बोलताना या ठिकाणी दिसतंय. आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. तू एवढा विचार करू नको त्या करूचा. तेव्हा हा सारा ठिकाणी भडकताना आपल्याला दिसतोय आणि ही तिलोत्तमा जेव्हा बोलते, ही आसमी बघ, यास्मिनी एवढं सहन करते, चेहरा बघ किती पडलाय तिच्या उपरी येऊन ती त्यांना सावलीचं काय. सावली जेव्हा या ते आली ना, तेव्हा कोण तिच्याशी नीट वागलं त्यावेळी किचनमध्ये होती. ही तक्रार सुद्धा केली नाही. किचनमध्ये तिकडं बाजूला झोपायची, कोणी विचारलं का सुद्धा? हा, पण दुश्मनासोबत पण असं वागत नाही. तरी सुद्धा ती काही तक्रार केली नाही. खूप चांगली. मला नाही वाटत की सावलीने या सगळ्या गोष्टी केल्या असेल आणि अजून हे सगळं सिद्ध झालंय का? नाही ना. तुम्ही या आधी पण तुम्ही चोरी मारीचा आरोप केले होते, पण कधी सिद्ध करायला आज जमलं का तुम्हाला? नाही ना. उगाच स्वक्ष लावल्याशिवाय ना ते गोष्टीच्या तात्पर्याला येऊ नको असं सुद्धा तो बोलतो. आणि आई मला तुझं वागणं पटतच नाही असं सुद्धा या ठिकाणी बोलतो. म्हणजे तू मला उलट बोलणार नाही. तूच आई बोलली ना मला की जर एखाद्याचा फोनला समोरच्या जर आपल्याला पटत नसेल तर आपण तोंडावर बोलावं. मी तेच बोलतोय आणि मला तुझं वागणंही पटत नाही असं हा बोलतो. तेव्हा तुझा बाप बोलतो की सारंग जे काही बोलायचं ना जपून बोल, आई आहे तुझी. हो. तेव्हा ती तेव्हा बोलते, नाही त्याला काही बोलायचे ना, बोलू दे. तेव्हा तुझं वागणं हे बिलकुल पटत नाही. अजून काही गोष्टी सिद्ध झाल्या नाही. या सगळ्या गोष्टी जर घडून मुद्दाम आणल्या असतील तर असं तो बोलतो तिला तर मला इकडे परत त्याने बोलतो म्हणजे सारंग तुला नक्की काय बोलायचं हे सगळं त्या ईश्वराने मुद्दाम घडवून आणलं. ईश्वर एवढा खालच्या पातळीला जाणारच नाही. तेव्हा तो बोलतो, काय सांगावं? जर भविष्यामध्ये असं जर सिद्ध झालं की तुम्ही जे आता खोटे नाटे आरोप करताय, ज्या काही गोष्टी करताय, भविष्यामध्ये जर हे सगळे आरोप खोटून निघाले आणि तुम्हाला जर समजलं त्या ठिकाणी ही सावली पूर्णपणे निर्दोष होती, हे सगळं यांनी घडून आणले कोणतरी, तेव्हा नाही, हे शक्यच नाहीये. असं होऊ शकत नाही. त्या पूर्ण हे सगळं केलंय मला याची खात्री आहे.
पण तसं झालं तर काय करणार आहे? स्वतःला माफ करू शकणार आहे का? तेव्हा या ठिकाणी इथे ही तिलोत्तम बोलते की ठीक आहे, जर तू, मला माहिती आहे असं होणं शक्यच नाही, पण जर चुकून हे सगळं घडलं, या सावलीच्या या सगळ्यामध्ये काही चुकी नसली, निर्दोषित झाली आणि ऐश्वर्या या दोषी असली, तर मी तिला शिक्षा स्वतः देईन. मी तिच्या कानफटात फोडेन आणि बरंच या ठिकाणी तिच्या 4-5 खानाखाली सुद्धा मारेल, असं सुद्धा या ठिकाणी तिलोत्तम बोलते. तेव्हा ऐश्वर्यास मी थोडीसं या ठिकाणी घाबरताना सुद्धा इथे आपल्याला दिसतं. कारण आपले शब्द तेव्हा सारंगाचा चेहरा पडलेले असतात आणि यानंतर कळलेलं आपलं पण आता तू जा, सगळ्या गोष्टींचा विचार जाऊ दे, तू एक काम कर, बस थोडंसं काहीतरी खाऊन घे, असंही ते त्याला बोलते. ती बिचारी ही असून ती बिचारी झोपली नाहीये. कधी पण तुला या ठिकाणी प्रयत्न करतोय तो या ठिकाणी सगळ्या गोष्टी करण्याचा, पण तू काय ऐकलं का नाही ना. त्याच्यामुळे तू एक काम कर, त्यांच्या पोटची केली ती पोरगी गेली, घरातलं वातावरण गडबड होऊन गेले, तर तिने सगळं सोडून आली. खाण्याची इच्छा नाहीये. अरे असं ते सगळं करते. सगळं आली या घरात कशी येतोय झोपते म्हणून ती इथे आहे. तिला नाराज करू नको, ते चेहरा किती पडलाय. प्लीज मी विनंती करतो, थोडंसं दुःख नको असं सुद्धा या ठिकाणी दिसत आहे इकडे. कारण या ठिकाणी सध्या काहीच बघत नाही, ते दिसत नाहीये खूपच. त्यानंतर हा बोलताना इथे या ठिकाणी बरंच बोलतो आणि यानंतर ते लोटवान बोलते, अरे तू असं का बोलतोय? ती खरी चोरटी तर ती सावली आहे, ही खूप चांगली, हिचं तुझ्या खूप प्रेम आहे, ही तीच मुलगी महिन्यापूर्वी जेव्हा बघते आणि आता तू असं का त्याशी बघते? तिचे तोंड कापले, थोडं तिचं मन ठेव आणि खा. तेव्हा माझं त्याच्यावर प्रेम होतं, ते बरोबर होतं, ते 1 महिन्यापूर्वी होतं, पण हिच्या प्रेमाविषयी साशंकात आहे, शंका आहे, असं सुद्धा या ठिकाणी तू इथे तिलोत्तमाला बोलताना दिसतो. अस्मिताला वाईट वाटतं, पण ही बोलते, अरे तू असं काय बोलते? ही खरी आहे, मी तुला खात्री सांगते, आणि ती चोरटी आहे, ती खोटी आहे. एवढं कशाला तू ताणून धरतोय? असं बरंच या ठिकाणी बोलताना इथे तिलोत्तमा बोलते आणि बरीच बरोबर या ठिकाणी ते करताना सेन्स प्रत्यक्षात ती अस्मीविषयी खूप चांगलं गुणगान गाते आणि या ठिकाणी सावलीविषयी बरंच वाईट बोलताना दिसते आणि हे सहसा चांगला सहन होत नाही. बस झालं तुमचं, असं बोलतो रूममध्ये निघून जाताना दिसतोय आणि खूप इमोशनल सुद्धा या ठिकाणी होताना दिसतोय आणि विचार करताना दिसतोय. मला माहिती सांगतो हे सगळं करू शकत नाही, पण मी काय करू? या सगळ्या गोष्टी नक्की काय घडल्यात, काय झालंय, याच्या प्रश्नांची उत्तर मला नाही येत, मला भेटतच नाही आणि सगळे बाहेरचे जे प्रश्न विचारते त्यांना उत्तरही द्यायला मला काही नाही, असं इमोशनल होतं ना. तो या ठिकाणी आपल्याला इथे दिसतोय. दुसरीकडे पाहिले मी की नदीच्या बाहेर ही सावली आलेली असते पाणीने आणि तेवढं ते जोडपं जे विठ्ठलाचे भक्त आहे ते त्या ठिकाणी येताना दिसतात. त्यांना बघून हादरा बसतो, लगेच ते येतात, सावलीच्या पोटातलं पाणी वगैरे काढतात, तिला काही तरी देतात आणि ती शुद्ध हरपलेली असते आणि ती सारंग सर असंच बोलताना सावली या ठिकाणी इथे आपल्याला दिसते आणि मग ते त्यांच्या घरी घेऊन जाताना दिसतात. तिथं ताप वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. मग हेच जोडपं तिची काळजी घेते, डॉक्टर पट्ट्या वगैरे सगळ्या गोष्टी ते बांधताना आपल्याला दिसतात आणि तू पुरी काळजी करू नको, आम्ही ठीक करू, असं सुद्धा बोलताना दिसतं आणि त्याची काळजी घेताना हे जोडपं जे आहे विठ्ठलाचे भक्त ते घेताना या ठिकाणी इकडे आपल्याला तुम्हाला दिसत आहे. दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे ही अमृता सारंगच्या रूममध्ये येते. ऐश्वर्याने आई इथे या ठिकाणी पोलीस चौकीला गेलेत. अरे वा, बरं झालं, त्यांना अक्कल तरी आली, तिची काळजी वाटू लागली. ती चोरीची केस दाखल करायला गेलेत असं तो बोलताना दिसतो. तेव्हा धक्का बसतो, लगेच तो पोलीस स्टेशनला निघतो. इथे देवा टेन्शनमध्ये असतो, सावली अजूनही भेटत नसतं. तेवढ्यात तिला कळतं ते लोक ऐश्वर्या वगैरे आले आणि ती एका पोरच्या आम्हाला तिने आमच्या घरात चोरी केली. त्यानंतर सावलीचं नाव ते वेद, तेव्हा तो चिडतो पण काय बोलत नाही आणि कंप्लेंट घेऊन घेण्याच्या वेळेसच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की सारंगही तिकडे येताना दिसतोय. हे सगळी कंप्लेंट करण्याची घेण्याची गरज नाही असं तो देवाला बोलतोय. त्याच्यामुळे आता पाहू मालिकेत आता यंद्र भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळेल. अशाच मालिकेचे जे नवीन नवीन प्रोमो रिव्ह्यू आणि जर अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर माय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्यामुळे अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि अपडेट जर तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल तर
माझं मराठी मालिका लवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेला प्रेम देत राहा. अशाच व्हिडिओ माझे पाहत राहा आणि नक्की माझ्या मराठी मालिका लवर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.